नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेटचा स्कोर सध्या बघा या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही प्रत्येक प्रवर्गाचे या ठिकाणी कमेंट येत होत्या, की स्वतः जो काही स्पेशल प्रवर्ग असेल म्हणजे या ठिकाणी एस-सी प्रवर्गाचे सर्वात जास्त कमेंट येत होत्या, की त्यांच्या जो काही प्रवर्गानुसार नेमकं महिला आणि पुरुष संदर्भात या ठिकाणी कॉम्पिटिशन कशी असणार आहे. तसंच जो काही सेट स्कोर आहे, तर तो सेट स्कोर नेमका किती असणार आहे, किती मार्कापर्यंत तुम्ही या ठिकाणी होप्स ठेवू शकतात. तर तुमचं जे काही एकूण सध्या टेट 3 परीक्षेमध्ये किती उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय झाले, त्याच्यानुसार तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जे काही एनालिसिस आहे, तर ते आपण बघा. वेगवेगळे जे काही स्लाईड आहे, तर त्या स्लाईडच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बघणार आहोत. जेणेकरून तुमचं लक्षात येईल, की जे काही एस-सी प्रवर्गामध्ये नेमकं कॉम्पिटिशन कशा पद्धतीने असणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर ह्या ठिकाणी बघा, तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला एस-सी प्रवर्गाचा या ठिकाणी बघा जे काही एनालिसिस आहे, तर ते इथं बघा करणार आहोत. त्याच्यामध्ये जवळपास 31,621 जे काही उमेदवार आहेत, तर ते टोटल एस-सी प्रवर्गाचे सध्या बघा इथं प्रविष्ट झालेले होते. आता ह्याच्यामध्ये हा संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे, तर त्याचा इथं एक प्रकारे बघा संपूर्ण डेटा आहे, तर तो इथं देण्यात आला आहे. जवळपास 2,00,000 प्लस जे काही उमेदवार होते, तर त्यांनी परीक्षा दिलेली आहे टेट 3ची. आणि आता आतुरतेने जे काही वाट बघताय पुढील प्रक्रियेसंदर्भात म्हणजे रजिस्ट्रेशन संदर्भात पवित्र पोर्टलचं. तर त्या अगोदर बघा या ठिकाणी एस-सी प्रवर्गाचं जे काही सध्या कॅल्क्युलेशन जर केलं, तर एस-सी प्रवर्गामध्ये टोटल जे काही उमेदवार आहेत, तर ते किती आहे, तर 31,621 जवळपास या ठिकाणी ओबीसीचे सर्वात जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ओपनचे उमेदवार आणि या ठिकाणी नंतर जवळपास एस-सीचे उमेदवार, असं म्हणजे 2 ते 3 नंबरवरती हा प्रवर्ग सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे सर्वात जास्त मार्कमध्ये. त्याच्यामध्ये इथं जर विचार केला तर 31,621 एवढे सध्या बघा इथं टोटल होतात. त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार किती आहे, तर 12,437 आणि फिमेल जे आहे म्हणजे महिला उमेदवार किती आहे, तर 19,184. जर इथं विचार केला तर दीडपट म्हणजे या ठिकाणी जवळपास आपल्याला महिला उमेदवार आहे. म्हणजे महिला उमेदवार पुरुष उमेदवारांपेक्षा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्यांचा जर आपण इथे टॉप 10 मध्ये जरी विचार केला, तरी देखील या ठिकाणी बघा 187 मार्काचा हायेस्ट असलेला उमेदवार सध्या एस-सी प्रवर्गाचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आता जर 1 ते 10 मध्ये विचार केला, तर 169 मार्काचा ह्या ठिकाणी 1 ते 10 मध्ये विचार होत आहे. त्याच्यामध्ये देखील बघा या ठिकाणी 5 ते 6 जे आहे, तर त्या महिला उमेदवार सध्या टॉपमध्ये इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे आता तुमची जी काही रँक आहे नेमकी किती नंबरवर आहे, ते तुम्ही कमेंट देखील करू शकता. तुमचा स्कोर वगैरे तो तुम्हाला जे काही पुढील सध्या बघा रिप्लायमध्ये तुम्हाला जे काही ॲन्सर असेल, तर ते तुम्हाला मिळेल. तर सध्या तरी 187चा एस-सी प्रवर्गाचा या ठिकाणी हायेस्ट असलेला उमेदवार पाहायला मिळतोय. त्यानंतर इथे जर आपण सध्या संपूर्ण मेल आणि फिमेलचा जर विचार केला 100% मध्ये, तर इथे फक्त 39.3% जे आहे, तर ते मेल आहे आणि 60.7% जे आहे, तर ह्या ठिकाणी फिमेल उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही इथं रेशो जर बघितला, तर जवळपास या ठिकाणी 75% जवळपास जे आहे, तर ते सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे फिमेल. म्हणजे इथं जरी तुम्ही 60% बघितलं, तरी जरी आपण ह्या ठिकाणी मार्काचं जर एनालिसिस केलं, तर सर्वात जास्त मार्क पुरुषांपेक्षा फिमेल उमेदवारांना इथं पाहायला मिळत आहे एस-सी प्रवर्गामध्ये. त्याच्यामध्ये सध्या जर इथं आपण रेंजचा जर विचार केला, तर इथं बघा संपूर्ण जे काही एनालिसिस आहे 31,000 जवळपास या ठिकाणी 621चं या ठिकाणी देण्यात आलंय. आता ह्याच्यात जो काही आपण गॅप ठेवण्यात आलेला आहे, मार्काची जी रेंज आहे, तर ती जवळपास 20-20 मार्काची सध्या बघा इथं करण्यात आली. म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आणि बारीक सध्या बघा जे काही एनालिसिस आहे, तर ते सध्या ह्याच्यामध्ये करण्यात आलंय. आता इथं जर तुम्ही विचार केला, तर हे 0 ते 20 मार्कापर्यंत टोटल उमेदवार किती आहे? 53 उमेदवार. हे फक्त एस-सी प्रवर्गाचं हे लक्षात घ्या. तुम्हाला पण अशा पद्धतीचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तुमच्या प्रवर्गाचा, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो जो काही व्हिडिओ असेल, तर तो व्हिडिओ तुमच्या प्रवर्गाचा देखील क्रिएट करण्यात येईल. आता इथे एस-सी प्रवर्गाच्या कमेंट होत्या, त्यामुळे हा व्हिडिओ सध्या इथं बनवण्यात आलाय. तर इथं एक तुम्ही बघू शकता, की जे काही एकूण 0 ते 20 मार्काचे जे उमेदवार आहे, तर ते किती आहे? 53. त्याच्यामध्ये पुरुष जर बघितले आपण, तर 21 पुरुष आहे आणि महिला जे आहे, तर जवळपास या ठिकाणी 32 महिला सध्या बघा आपल्याला या ठिकाणी 0 ते 20 मार्कामध्ये पाहायला मिळतात. आता हे 0 ते 20 मार्क असेल, तर हे सध्या बघा असे पण भरतीतून या ठिकाणी कटणार आहे. कारण एवढ्या मार्कापर्यंत आतापर्यंत जी काही मेरिट असेल किंवा कोणताही कट ऑफ असेल, तर तो आपल्याला पाहायला मिळाला नाही. आता याच्यामध्ये जर समांतर आरक्षण जर असेल आणि एखादा उमेदवार सध्या चुकून म्हणजे समांतर आरक्षणामध्ये त्याला आरक्षण असेल, म्हणजे जे काही आरक्षण असेल आणि तिथं उमेदवारच भेटला नाही, तर ह्यापैकी जे काही उमेदवार असेल त्यांना देखील
सध्या निवड होऊ शकते. परंतु सर्वसाधारण उमेदवारांची ह्या ह्या एवढे जे काही मार्क असेल तर एवढ्या मार्कमध्ये सध्या होत नाही. दुसरं जे आपण बघितलं 10 मार्क 20 मार्क जर कमी केले तर 21 ते 40 त्याच्यामध्ये किती आहे 497 उमेदवार. त्याच्यामध्ये 195 पुरुष आणि 302 महिला आहे. आता ह्याच्यामध्ये देखील सर्वसाधारणला कमी सध्या बघा या ठिकाणी म्हणजे नाही सारखा जो काही स्कोप असेल किंवा होप्स असेल तर तो तुम्ही ठेवू शकतात. आता पुढचं जर बघितला 41 ते 60 दरम्यान किती आहे तर 23 ते 26 एवढे सध्या बघा उमेदवार इथं पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये पण 914 पुरुष आणि 1412 महिला उमेदवार सध्या आहे. त्यानंतर इथे 61 ते 80 दरम्यान या ठिकाणी 7855 सध्या इथं टोटल पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 3087 पुरुष आहे आणि 4700 या ठिकाणी टोटल 68 महिला आहे. आता इथे 61 ते 80 हा जरी तुम्ही स्कोर पकडला तरी सर्वसाधारणमध्ये जवळपास जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा इथून कॉम्पिटिशनमध्ये हळूहळू कमी होणार. आता ह्या स्कोर दरम्यान एखाद्या उमेदवाराचं समांतर आरक्षण असेल किंवा महिला उमेदवार असेल ज्यांचं एकदम रेअर म्हणजे या ठिकाणी विषय असेल किंवा जे काही रेअर त्यांची सध्या जी काही पात्रता असेल त्या ठिकाणी कोणताच उमेदवार नसेल तर ह्यापैकी देखील जे काही मार्क असलेले उमेदवार लागू शकतात. परंतु सर्वसाधारणमध्ये जर तुमचे ह्यापैकी मार्क असेल तर ह्याच्यामध्ये सध्या बघा जो काही होप्स असेल तर तो अगदी कमी तुमचा या ठिकाणी असणार आहे म्हणजे शक्यता कमी असणार आहे. मग आता सर्वात जास्त जे काही उमेदवार आहेत तर ते कुठे आहे तर इथं बघा पुढची जी काही रेंज आहे ती म्हणजे 81 ते 100 दरम्यान. त्याच्यामध्ये 10,672 एवढे उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये 4,192 पुरुष आहे आणि जवळपास 6,480 एवढे महिला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडेफार उमेदवार जे आहेत तर ते सध्या बघा होप्स ठेवू शकतात कारण ह्याच्यामध्ये समांतर आरक्षण असेल, तुमचा विषय असेल, तुमचा गट असेल, तुम्ही टी-ई-टी, सी-टेट क्वालिफाय असाल तर ह्याच्यामध्ये थोडाफार तुम्हाला होप्स इथं असू शकतं. आता हे जे वरचे उमेदवार आहे हे तर ऑलरेडी कॉम्पिटिशनमध्ये तुमचे त्या ठिकाणी कटून जाणार बरोबर. म्हणजे इथं अर्ध कॉम्पिटिशन तुमचं सध्या बघा इथं कट होऊन जातं. त्यानंतर खरं जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते ह्या ठिकाणी 100च्या वरपासून सुरुवात होणार बरोबर. आता 100च्या वर जसं जसं तुम्ही जाणार तसे तसे उमेदवार देखील कमी कमी होत येणार. त्याच्यामध्ये 100 ते 120 दरम्यान 7,576 आहे. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान 2,243 आहे. 141 ते 160 दरम्यान 354 उमेदवार आहे बरोबर. आता ह्या ठिकाणी जर कॉम्पिटिशन म्हणायचं म्हटलं तर नेमकं कॉम्पिटिशन हे जे आहे 181 पासून वरचे एकच उमेदवार आहे हा तर कुठंतरी सिलेक्ट होणार 100% आणि ते कोण आहे महिला आहे. त्यानंतर 161 ते 180 दरम्यान किती उमेदवार आहेत 44 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये 17 पुरुष आणि 27 महिला. तर ह्यांचं तरी कुठंतरी बघा या ठिकाणी सिलेक्शन जे असेल तर ते पक्क असणार आहे. हे जरी टी-ई-टी, सी-टेट जरी क्वालिफाय नसेल तरी देखील ह्यांचं सिलेक्शन होणार कारण उमेदवार संख्या फक्त 44 या ठिकाणी असणार आहे कारण त्यांना स्कोर देखील जास्त असणार आहे. आता ह्याच्यामध्ये पुढचा जर कॉम्पिटिशनचा गट जर बघितला तर 141 ते 160 दरम्यानचा असणार आहे. त्याच्यामध्ये 354 त्यानंतर 139 पुरुष उमेदवार आणि या ठिकाणी जवळपास 215 महिला उमेदवार. तर हे देखील सध्या बघा कुठेतरी सिलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता खरी कॉम्पिटिशन एस-सी प्रवर्गाची कुठे असणार तर हा जो गट आहे हा 121 ते 140 दरम्यानचा जो गट आहे तर ह्या गटामध्ये सध्या 2243 उमेदवार आहे. तर ह्या गटामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन सध्या पाहायला मिळेल. तर ह्याच्यामध्ये आता ज्यांची टी-ई-टी आहे, ज्यांचं सी-टेट आहे बरोबर, ज्यांची पात्रता तर अशा उमेदवारांना जास्तीत जास्त होप्स असू शकतो. तसेच ज्यांचा स्कोर ह्या ठिकाणी ह्यापैकी आहे आणि त्यांचं जे काही विषय एकदम रेअर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये समजा एखादा 9वी-10वीसाठी फक्त पात्र असेल, 11वी-12वीसाठी पात्र असेल आणि त्यांचे 11वी-12वी, 9वी-10वीचा विषय जर त्या ठिकाणी असेल, कमी उमेदवार असेल तर त्यांना इथं संधी मिळू शकते. मग ज्यांची टी-ई-टी, सी-टेट असेल तर त्यांनी बघा या ठिकाणी जास्तीत जास्त होप्स तुम्हाला असू शकतो. आणि राहिला ह्या ठिकाणी जो काही सर्वात जास्त कमी जास्त कॉम्पिटिशनवाला गट तो म्हणजे 101 ते 120 दरम्यान जे 7,576 उमेदवार आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते पाहायला मिळू शकतं. आता ह्याच्यात समांतर आरक्षण असेल किंवा इतर जे काही विषयाचे गटाचे मुद्दे आहेत तर त्याच्यानुसार इथं सिलेक्शन होऊ शकतं. आता नेमकं तुम्ही कोणत्या रेंजमध्ये आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट करू शकतात. तर सध्या अशा पद्धतीने एस-सी प्रवर्गाचं या ठिकाणी जे काही मार्क आहे तर ते मार्क सध्या पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये पुरुष श्री संदर्भात देखील अशा पद्धतीने बघा जो काही डेटा आहे तर तो डेटा इथं ॲनालिसिस करण्यात आला आहे. ह्याच्यामध्ये सध्या जे काही ही जी लाईन आहे तर ही लाईन सध्या महिला वर्गांची आहे आणि हा जो कलर आहे तर हा कलर पुरुषांचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी
प्रत्येक रेंजमध्ये महिला उमेदवार सध्या सर्वात जास्त आहे, बरोबर. आता इथे जर बघितलं तुम्ही तर ह्या ठिकाणी बघा जे जवळपास 101 ते 120 दरम्यान बघितलं तरी महिला जास्त आहे. 121 ते 140 दरम्यान बघितलं तरी महिला जास्त आहे. म्हणजे महिलांची जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल तर तो या ठिकाणी हाय सध्या बघा जाणार आहे आणि महिलांनाच जास्त प्रमाणात जी संधी असेल तर ती संधी या ठिकाणी मिळू शकते कदाचित. तर ही अशा पद्धतीने या ठिकाणी जो डेटा आहे तर तो डेटा देण्यात आलाय. म्हणजे याच्यामध्ये जवळपास सर्वाधिक जे काही एस-टी उमेदवारांमध्ये विशेषतः महिला जे आहे तर ते 81 ते 100 दरम्यानमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी महिलांचा जो काही स्पर्धा आहे तर ती स्पर्धा सध्या बघा जास्त आपल्याला पाहायला सध्या मिळणार आहे. त्यानंतर 101 ते 120 हा दुसरा गट असणार आहे. त्याच्यामध्ये कट ऑफ जो असेल तर तो हाय सध्या बघा जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये महिला व्हर्सेस फिमेलचा जर गॅप असेल सर्वाधिक तर तो 81 ते 100च्या रेंजमध्ये पाहायला आपल्याला इथं मिळत आहे. म्हणजे महिला ज्या आहेत तर त्या सर्वात जास्त सध्या इथं असणार आहे. आता जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर संदर्भात तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं, की जे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी ही जी काही रेंज दाखवण्यात आली, ह्या रेंजमध्ये जवळपास तुम्ही जर बसत असाल तर त्यांना सेफमध्ये सध्या तुम्ही असू शकता, बरोबर. कारण इथे जास्तीत जास्त जर वेकेन्सी आली तर हा जो काही रेंज आहे तर इथपर्यंत तरी सध्या तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळू शकतो. परंतु जास्तीत जास्त वेकेन्सीसाठी आपल्याला जे काही आंदोलन आहे ह्या ठिकाणी नागपूर ठिकाणी तेथे उपस्थिती राहणं देखील गरजेचं आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थिती राहा. तर सध्या हे एस-सी प्रवर्गासंदर्भात जो काही सध्या सेफ स्कोर असेल किंवा संपूर्ण डेटा ॲनालिसिस या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. तर असाच व्हिडिओ तुम्हाला इतर प्रवर्गाचा पाहिजे असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा. त्यांना योग्य ती माहिती सध्या बघा अशा पद्धतीने मिळणार आहे. तुमचे काही कमेंट असतील स्कोर संदर्भात कमेंट करा. त्याला देखील रिप्लाय मिळेल. तुमचं नेमकं होप्स आहे किंवा नाही त्या संदर्भात नक्की तुम्ही कमेंट करू शकता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.